तर आज तुम्ही राजधानी दिल्लीत आहात। शिवाजी महाराज यांची जयंती आज इथे साजरा करताय, मोठ्या उत्साहाने सगळे लोक जमा झालेत। आपण पहिले तर महाराष्ट्रातले आपले समस्त नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे सर्वांना शुभेच्छा। आज मी दिल्लीमध्ये आहे, कमिटी निमित्त होतो आणि इथे उत्साहाचं वातावरण आहे, आपण जसं पाहत असाल। आणि निश्चितपणे मला वाटतं की दिल्लीमध्ये पण शिवाजी महाराजांचं महत्त्व पूर्ण दिल्लीवाल्या लोकांना माहिती पडला पाहिजे, देशात संदेश झाला पाहिजे, म्हणून इथे आम्ही साजरा करतो आहे आणि खरा आनंदाचा माहोल आहे इथे। सर, एक गोष्ट अशी येते, काल पण झी 24 तासने दाखवलं, शंभू महाराज यांना घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या बदनामीकारक अशा मजकूर आल्या आहेत। काहीच अवघ्या क्षणात परत हे बघितलं गेलं, खास करून कमाल खान सारख्या माणसांना, जे एक पब्लिक पर्सनॅलिटी आहे, त्यांनी या सगळ्यांना विकिपीडियाच्या आधाराने ट्विट केलं आहे। आपण काय म्हणतो? विकिपीडिया एक असं पेज आहे ज्याच्यावर कोणी एडिट करू शकतं, ते एडिट केलं मला वाटतं खूप चुकीचं आहे आणि निश्चितपणे मला वाटतं मुख्यमंत्री साहेब असो त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। का असं कोणी एडिट करणार, काही लिहिणार आमच्या महाराजांबद्दल, तर मला वाटतं कोणत्या महाराष्ट्राचे नागरिकांना ते पटणार नाही आणि निश्चितपणे जो गुन्हेगार आहे त्याचा IP ॲड्रेस शोधून काय असेल कारवाई करायला पाहिजे। सर, काल मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्या, मात्र कमाल खानवर कारवाई कधी केली जाणार हा प्रश्न निर्माण होतो। संभाजी राजांबद्दल बदनामीकारक मजकूर जो लिहिलेला गेला होता, तो ट्विट जो आहे विकिपीडियाच्या माहिती हे देऊन, सोर्स देऊन त्यांनी तो ट्विट केला। जे कोणी व्यक्तीने असं काही ट्विट केलं असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र सरकार आहे ते योग्य निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री साहेबांना मी पाहिजे तर निश्चितपणे एकदा त्यांनाही सांगेल की असं कोणी पण काय लिहिलं त्याच्यावर कारवाई करा आणि जास्तीत जास्त शिक्षा भेटायला पाहिजे असं कारवाई करा। झी 24 तास लगातार अशा सगळ्या ज्या वॉरियर्स आहेत, लीडर्स आहेत, त्यांच्या रिलेटेड जे पण इंटरनेटवर बदनामीकारक गोष्टी आहेत त्याला घेऊन एक मोहीम सुरू करतो। मला वाटतं सुंदर मोहीम आहे आणि निश्चितपणे सायबर क्राईम, सायबर फ्रॉड अनेक विषय वाढले आहे आणि असं दाखवणं, लोकांना जागरूक करणं खूप महत्त्वाचे विषय आहे। तर झी 24 तास एकदम योग्य काम करत आहे, असंच कार्य चालू राहू दे। थँक्यू सो मच सर। तर हे होते पाटवी सर, ज्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने झी 24 तास यांची मोहीम आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन आणि कोणतेही हे मराठा वॉरियर्स जे आहेत त्यांच्या लक्षात घेऊन जेही बदनामीकारक गोष्टी आहेत त्यांना जे आहे काढून टाकावे असं त्यांचं महत्त्व आहे। गौरव बरोबर मी उर्वशी कोना, झी 24 तास सर।